ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः। ओम अत्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगी जनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभर अवधूताय नमः। ओम माया मुक्तावधूताय नमः। ओम माया युक्तावधूताय नमः। ओम आदि गुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम दिगंबर अवधूताय नमः। ओम कमललोचनाय नमः। अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाचिया चरणा कर संपुट जोडोनिया जाणा विनवी तसे तये वेळी जय जयाजी योगेश्वरा भक्त जन मनोहरा तूच ज्योती अंधकारा भव सागर तारक तू अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत्त गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा कृपा करी गा दातारा निरोपावी जी योगेश्वरा म्हणोनी लागला चरणासी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारोन गुरु महिमा अनुपम शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐक गुरुची कथा औदुंबरा वृक्षा खालता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्यजून का प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणोनी सांगती वेदचार श्री गुरु शिवावडे औदुंबर कवणे कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन त्याची या वृत्तांता जधी नृसिंह अवतार होता हिरण्यकश्यप वधार्थ नखे करुणी दैत्यासी विदारियले कोपेसी आतडी काढोनिया हर्षी घालीत असे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळपोटी जैसा वडवाग्नी सिंधू पोटी तैसे विष परियेसा विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखासी तापली नखे परियेसी ऐक शिष्या एकचित्ते तये समय महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळे नामी शांती कारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मी सखेव संतोषुनी उभय देव वर देती तये वेळी औदुंबरासी देतो वर ऋषिकेशी सदा सफळ तूची होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होत त्वरितेसी तुझ देखता परियेसी उग्रविष शांत होय जे सेविती मनुष्य लोक कामना करुनी अनेक फळप्राप्ती होयनिक पापा वेगळा होय नरू वांझनारी सेवा करिता पुत्र होती सत्वरता जे जन असती दैन्य पीडिता सेविता होती श्रियायुक्त तुझे छायेसी जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथीचे स्नान करीत तितुके पुण्य परियेसा तुझे छाये बैसोन जे जन करीती अनुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय तयासी तुझ सेवी त्या नरासी व्याधी न होय कवणे दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी पुनीत होय परियेसा जे जन कल्पोनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भरवशी कल्पवृक्ष तोची होसी मी सदा वसे तुझपाशी लक्ष्मी सहित संतोषी म्हणोनिवर देती अति हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्रू शांत झाली तयापाशी या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्रे उपासना करीती उग्र करावया शांती औदुंबरी वास करीती अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांती करावया उग्रतेचे म्हणून निवास औदुंबरी
सहज वृक्ष औदुंबरू कल्प वृक्ष समान तरु विशेष वाच करी गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रु मातळी होते श्री गुरु चंद्रमोळी ब्रह्मा विष्णू नेत्र भाळी मनुष्य देह धरोनिया भक्त जन तारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ भूमी वरी वर्ती तसे वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौप्येसी माध्यान काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा कराव्या माध्यांनी श्री गुरु जवळी येती नित्य नमन करुनी भक्तीसी नेती आपुल्या मंदिरासी पूजा करीती विधानेसी गंध परिमल सुगंधयुक्त आरोगोनी तया घरी पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असे सदा अरण्य वासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान एखादा नर ठेवून नित्य भिक्षा कोठून पाहू अंत यतीश्वराचा ऐसे विचारोनी मानसी गेले संगमस्थानासी माध्यान्न समयी तयासी उपजे भय अंतःकरणी जे पाहो म्हणती गुरुचा अंत तेची देखती यमाचा पंथ ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगती तेची जाती उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुल्या स्थानासी तव गंगा अनुज तडी येसी होता वृत्ती राखीत त्याने देखिले श्री गुरुसे योगिनी आल्या पूजेसी गंगेमध्ये येता कैसी वाट झाली जळात विस्मय करीतो नर म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्री गुरुनाथा नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करूनी आले मागुती बाहेर पाहात होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवशी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनी पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पहात तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत वारू भीतरी असे अनुपम परू श्री रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसे तेज दिनकर गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुल्या मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घातले तये वेळी पूजा करीती विधीसी उपचारे षोडशी अनेका परी षड्रसेसी आरोगण केले तये वेळी देखोनिया नरासी म्हणती तू का आलासी विनवी नर स्वामीसी सहज आलो दर्शना ऐसे बोलोनी अनन्य शरण तल्लीन होनी अंतःकरण म्हणे स्वामी गिरिराज रमण होसी त्रिमूर्ती तूची एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टोन तू तारक भवारण उद्धरावे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योती स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय जयासी सर्वाभिष्टे होती तयासी इह पर अनायाई जोडे क्षण न लागता इह पर अनायासी जोडे क्षण न लागता ऐसे नाना परी देखा स्तोत्र करी तो नर ऐका संतोषुनी गुरुनायका आश्वासिले तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी जी जी इच्छा मानसी सकळा भिष्टे पावसी तुआ पाहिले वर्तमानासी न सांगावे कवणापाशी ज्या दिवशी प्रकट करीशी मृत्यू पावशी तात्काळ येणे परितयासी सांगती श्री गुरु परियेसी आले औदुंबरापासी गंगानुज समागमे श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थाना जाता जाण निधान त्यासी लादले ज्ञानवंत झाला नर गुरुचा नित्य अनुचर धन्य धन्य पुत्र पौत्र अखिलानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलत्रेसी एक भावे करुनिया वर्तता एके दिवसी आली पौर्णिमा माघमासी नमन करुनी श्री गुरुसी विनवी तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नान प्रयाग थोरू म्हणोनी सांगती द्विजवरू क्षेत्र थोर काशीपुर ऐसे प्रयाग काशी स्थान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण ज्ञातीहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळी असे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाल आता
बैसले होते व्याघ्राजीनी मागे धरी रे दृढ करुनी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातकाळी तेथे स्नान करुनी गेले काशीस माध्यांनी विश्वनाथासी दाखवूनी सवेची गेले गयेसी ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परितये स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली असे कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसे परितये स्थानी गुप्त झाले गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तये वेळी श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी विनवीती करुणावचनी आम्हा ठेवोनी केवी जासी नित्य तुझ्या दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हापासी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिधला वर तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरापासी प्रकट जाणे पूर्वेसी स्थाना मुचे येथेची असे तुम्ही राहावे औदुंबरी अमरपूर पश्चिम तीरी अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर अमरपुर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही तयासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबर तुमच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मन कामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करिता आराधना तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाश काम्य तीर्थी सिद्ध तीर्थी स्नान करीती 7 वेळा स्नपन करीती तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्म इत्यादी पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अमावस्या संक्रमणेसी स्नान करिता भक्तीसी अनंत पुण्य असे देखा सोमवारी अमावस्येसी व्यतिपादादी पर्वणीसी स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एकचित्ते सुवर्ण शृंग रौप्य खुरेसी अलंकारुनी धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी सुर नदी तीरी दिले फळ असे भक्तिभावे करोनी देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी भोजन ब्राह्मणा ऐका पुण्य असे परियेसा औदुंबर वृक्षातळी जप करिता मन निर्मळी कोटी गुणे फळ आगळी होम केल्या ऐसेची रुद्र जपोनी एकादश करीती पूजा मानस अतिरुद्र केले फळ सदृश एकची पुण्य परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळ असे परियेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुनी करणे नमस्कार कुष्टे असे अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाण देवा समान होय देह ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु चतुष्षष्टी योगिनीसी ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होती गाणगापूर भवन जेथे होते गाणगापूर भवन भीमा तीरी अनुपम विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गौप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले श्री गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा सिद्ध नाम म्हणे नाम धारकासी गुरु महिमा आहे ऐसी प्रकट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकता नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे ऐकती भक्तजनु त्यांचे घरी निधानु सकळाभिष्टे पावती इति श्री गुरुचरित्र अमृत कल्पवृक्ष औदुंबरे तेथ यक्षिणी योगिनी स्थापिता पण राहिले गुप्तत्वे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने श्री सिद्धनाम धारक संवादे औदुंबर क्षेत्र वर्णनम नाम 19विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची आचरणा हस्त जोडोनी विनवी जाणा भावभक्ती करूनिया ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम जटाधरं पांडुरंग शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवदत्तात्रेयमहं भजे
जगदुत्पत्ती कर्त्रे यस्थिती संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते जराजन्म विनाशाय देहशुद्धीकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते ओम गुरु अवधूता तुम ही ओम श्री दत्ता हरे दत्त 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 हरे हरे श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मन नमु हे गुरो प्रेमथी शीरनामी दयाथी सहु भीड़ बारी विरामी તમે છો સદા આત્મા આનંદ રાખી ન કાંઈ ચાહો આપ છો પૂર્ણ કામી નિરાકાર છે દેવ દેખાય નાહી તમે દેવના દેવ પ્રત્યક્ષ આહી આપ છો પૂજ્ય આ વિશ્વમાહી યથાશક્તિ પૂજુ સદા દિલ માહી પ્રભુ દુખીના દુખડા આપ ટાળો પડે પ્રેમથી પાય તેને ઉગારો ન બીજો જગે આપના વીણ મારો દયાળુ તમારો હિતકારી સહારો તમે સર્જનારા તમે પોષનારા તમે સંહારો વિશ્વના જીવ સારા તમે બ્રહ્મને વિષ્ણુ શંભુ કૃપાળા પરબ્રહ્મ રૂપે તમે એક ન્યારા ધર્યો જન્મ ભક્તો તણા હિત કાજે તમારી સુકીર્તિ જનો ગાય આજે અહા દત્તની ધૂનથી વિશ્વ ગાજે અને તીર્થનું તીર્થ નારેશ રાજે સદા ધર્મને નીતિ હે દેવ માગુ ગુરુ દત્તની ભક્તિથી ભીડ ભાગુ પ્રભો આપની પ્રેરણાથી જ જાગુ ધરી ધ્યાન પ્રેમે હૃદયે પાય લાગુ ઓમ શ્રી ગુરુ દત્તાત્રેયાય નમઃ ઓમ શ્રી ગુરવે નમઃ ઓમ શ્રી ગુરવે નમઃ ઓમ શ્રી ગુરવે નમઃ ओम श्री गुरुवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः ओम श्री गुरवे नमः दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिल्लवाडीची संगमा तेथो निमठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा ओम त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची न कळे ही मात पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त ऐसे लागले ध्यान हरवले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं षड्गुण पारावारं दुर्जन संहारं भक्तप्रिय दातारं कल्पित परिवारं मुनिजन मानसहारं निगमोगम सारं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं त्वद्गतिलीला सारं श्रुति सकलाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं कल्पद्रुम फलभारं कल्पितदातारं पठनामृतरसधारं भवभय परिहारं अगाध श्री गुरुचरणं भू इच्छातरणं ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं श्री गुरु करुणा कृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधर सुतमथितं नवनीतं भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं त्वद्गतशेषं वाञ्छित सुख हरिहर चित्तं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितम् ओम यदक्षरपदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं रक्षितां देव प्रसीद परमेश्वरा
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं चेद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरवे नमः।